उद्या संघर्ष होता म्हणून दादा जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत म्हणून आजपासून सराटी आंतरवलीमध्ये आपण बघू शकता जेवणाचे चहा पाण्याचे नाश्त्याचे स्टॉल आंतरवलीमध्ये लागलेले आहेत. स्टॉल लागले तर स्टॉल सोबत आपण बघू शकता या ठिकाणी तुफान गर्दी आणि गाड्यांच्या रांगा. आताच आंतरवाली वडीगोद्री पर्यंत पूर्ण गाड्यांनी आंतरवाली आपल्याला जाम झालेली दिसते. कारण उद्या संघर्ष होता म्हणून दादा जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत. परंतु त्या बसत असताना गावखेड्यातून तालुक्यातून प्रत्येक घरातून उद्यापासनं अख्खन तुफान भाकरी येणारे, ठेसा येणारे, चटणी येणारे, कोणी खिचडी आणणारे, प्रत्येक जण आपापल्या परीने सुद्धा गावातले उद्या तयारीनिशी येणार आहेत. आणि विशेष करून जे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येत आहेत ते सुद्धा आपल्या घरच्या चटणी भाकरी घेऊन या आंदोलनामध्ये सामील होतात. आंतरवलीमध्ये आलेला व्यक्ती हा कधीच आजपर्यंत उपाशी पोटी गेलेला नाही. कारण आंतरवालीकरांचं प्रेम आणि महाराष्ट्राचं प्रेम या आंतरवालीला भेटलं आणि आंतरवालीचं प्रेम या महाराष्ट्राला भेटलंय. म्हणून आज देखील लाखोचा जनसमुदाय आंतरवालीमध्ये दाखल झालेला आहे. आता या ठिकाणी काही आजच मुक्कामाला आलेले आहेत. तुम्ही कुठनं आलाय आणि आजच का आलाय? कुठनं आलाय? धाराशिव, लाखनगाव वाशी या तालुक्यातनं आलेत. आजच यावं असं काय वाटलं तुम्हाला? काल बघा, कालपासून या ठिकाणी आंतरवलीमध्ये समाज बांधव दाखल आहेत. चला तुम्ही पण लवकरात लवकर या.